प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी दोन्ही टीम आता आमने सामने आलेले आहेत. देव नवे ठाणे नवे पंचायत प्रीमियर लीगचा हा जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा. लागोपाठच्या 3 षटकाराला सामना सुरू होण्याआधीच 1000 रुपयाचं पारितोषिक आहे संदेश दादा चौधरी यांच्या माध्यमातून. आणि विकेट हॅट्रिक साठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक माजी उपसरपंच संदेशजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक. दोन्ही संघाचे 12th मॅन. पंच जरा सामना थांबवा. फलंदाजी करणाऱ्या संघाचा 12th मॅन. बघा सारखं सारखं तुम्हाला सांगायला लागतंय. ठीक आहे, मॅच मात्र ऑन करतोय आपण. इथे फलंदाजाचं नाव अशोक स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती रोहित आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नयन. नयनचा पहिलाच बाउन्स स्पेक्टर चेंडू आपण बघतोय. पंचांनी स्वेर घोषित केलाय तावडे सर. पंचांचा इथे वाईट चेंडूचा इशारा येतोय. परिस्थिती आता वाईट आहे कारण दोन्ही संघाला आपल्या नावाच्या अस्तित्वाची लढाई. काल काय केलं, याआधी काय केलं, पण आता काय करायचं याच्यावरती जास्त लक्ष असेल. नक्कीच आमचे दहिवली गावचे ग्रामस्थ दिनेश गंभीर यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन असतं नसतं. तावडे सर इथे आणखीन एक चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने आता हाताळला गेला. 1 धाव स्कोर कार्ड वरती नोंद केली गेली. 1 धाव आरोग्याचे असं म्हटलं जातं. 40 प्लसचे विरुद्ध वाक्य आहे. आणि संदेश चौधरी सर सातत्यानं 40 प्लसचा खेळ आता खेळतायत. ते डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन. 1 धावेनं पुन्हा एकदा वाढ. टोटल स्कोर कार्ड वरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात त्या 2. खेळ मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मराठा वॉरियर्स संघाच्या विरोधात शिवतीर्थ 11. 3 षटकांचा हा सामना आहे. शिवतीर्थ 11 संघानं टॉस जिंकला आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलं. आणि मराठा वॉरियर्स संघ आता फलंदाजी करतोय. दोन्ही संघांच्या अस्तित्वाची लढाई आहे. ही मॅच जिंकलो तर पुढचा प्रवास सुखकारक, पण ही या मॅच मध्ये जर हारलो तर इथून पुढे सगळ्या खेळाडूंसाठी टाळ्या वाजवाव्या लागतील. नक्कीच जीवन मरणाचा प्रश्न आहे. जिंकले तर इन येत, हरले तर त्यांचा रस्ता इथे संपतो. आणि हा मात्र सुरेख फटका म्हणता येईल. फलंदाज रोहित याच्या बॅट मधून सीमारेषेवर चौकार. डीजे काय डीजे न गाणं लावलं. गोलंदाज नयन. 3 षटकांचा हा सामना आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण बघतोय. 4 धावा इथे आल्या आणि या 4 धावांच्या मदतीनं 6 धावांची नोंद. पुन्हा एकदा बाउन्स फॅक्टर पाहायला मिळाला. पंचांचा नोचा इशारा आला. हा दुसरा बाउन्स. पहिली वॉर्निंग दिली गेली. त्यानंतरचा हा दुसरा बाउन्स फॅक्टर. आणि इथे मात्र पनिशमेंट देताना पंचांचा नोचा इशारा. 1 या धावसंख्येनं वाढ. 7 धावांची नोंद. 7 लाभलीये मान्यवरांची या व्यासपीठावरती आता आयोजकांना. उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. जैसा चाहे वैसा मारो. रोहितनं या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये उडवण्याचा प्रयत्न केला, पण डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन. इथून सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं टोटल 8 धावांची नोंद. 8 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. माझ्या सोबत तावडे सर बसलेले आहेत. त्यांच्या बाजूला आमचे पत्रकार बंधू बसलेले आहेत, ज्यांनी मात्र प्रत्येक पाहुण्यांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. आणि त्याचबरोबर माझ्या बरोबरीनं आजच्या दिवसामध्ये दिवस रात्रीच्या खेळामध्ये हॅरी पिंगळे सरांना आपण बघतोय. इथे चेंडू मिड विकेटच्या बाहेर. टांगा पलटी, घोडे फरार. आलाय पुन्हा एकदा 4 धावांसाठी चौकार. ठोक डीजे. पैसा बोलता है. क्या लेके आए थे, क्या लेके जाओगे. खाली हाथ आए थे और खाली हाथ ही जाना पडेगा. निश्चितच 12च्या ठोक्यावरती 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात.
पहिल्यांदा फलंदाजी चालू आहे ती मराठा वॉरियर्स संघाची. ये दुनिया गोल है आणि ग्राउंड पण आता गोल आहे कारण इथे गोल ग्राउंड वरती चालू असलेले सामने. डाव्या त्याचा फलंदाज यावेळेस थोडासा या जाळ्यात अडकलाय. बंड्या तिसऱ्या चौथ्या अटेमध्ये टिपतोय झेल. ठोक डीजे पहिला गडी गारद. जबरदस्त कव्वाली होती. मी मगाशीच सांगितलं होतं रिकाम्या हाताने आलोय आणि रिकाम्या हाताने जायचंय. म्हणजे इथे आल्यानंतर 100 वर्ष जगण्यापेक्षा 100 दिवसामध्ये असं काम करा की तुमचं 100 वर्ष नाव राहील. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण राजा शिवछत्रपती, त्याचं ज्वलंत उदाहरण राजा शिव संभाजी महाराज. आणि आता बलिदान मास चालू आहे त्यामुळे सगळ्या यंग खेळाडूंना मी विनंती करेल की या बलिदान मासामध्ये जर तुम्हाला सेवा नाही करता आली तरी व्यसनापासून लांब राहा. जे राजानं बलिदान दिलंय त्या बलिदानाचा सातत्यानं तुम्हाला आठवणीत राहावं लागेल. त्या राजांनी आज सुखाचे दिवस आपल्याला दाखवलेत. नक्कीच व्यसन जर करायचंच असेल ते स्वराज्याचं करा, या रयतेचं करा, या मातीचं करा आणि पुन्हा एकदा स्वराज्य घडवा. पुढील चेंडू आणि हा मात्र निर्धाव चेंडू काहीच समजलं नाही फलंदाजाला. धावसंख्या स्थिरावली ती. तात्या विंचू बाहेर येते. तात्या विंचू महत्वाचा सामना आहे. आपण मनोरंजन केलं आहे आतापर्यंत, आपलं मनपूर्वक आभार. पण सामन्यामध्ये व्यत्यय आणू नका विनंती आहे आपल्याला. आणि हा मात्र चेंडू सरळ जातोय परंतु मात्र झेल सोडलाय क्षेत्ररक्षकाने आणि एक मोठा फटका बसला असता परंतु त्या फटक्यापासून वाचवलंय. त्या खराब क्षेत्ररक्षणामुळे कॅच विन द मॅच हे क्रिकेटचं समीकरण मानलं जातं. आणि अशा प्रकारच्या मोठ्या सामन्यामध्ये जर हा झेल सुटत असेल तर या कॅचचं आपल्याला नक्कीच प्रायचित्त भोगावं लागेल. काय सांगाल तुषार सर? निश्चितच पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच असं हे समीकरण आहे. सातत्यानं जेव्हा जेव्हा फलंदाजाचे कॅच सुटले त्यानंतर त्यानं रौद्र रूप मैदानामध्ये घेतलंय. आणि आपण आता या फलंदाजाला जसा भाजलेला गोमडा अगीला घाबरत नसतो तसा हा फलंदाज आता गोलंदाजाला घाबरणार नाही. आणि त्यानं मात्र इथे उंच आणि तेवढाच लांब बिग 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 मारलाय षटकार. थँक्यू डीचे. बघा तुमचं देखील मनोरंजन होईल. आता आमच्या चौधरी साहेबांनी खिशात हात घातलाय म्हणजे चुटकी आणि तात्या विंचूंचं देखील मनोरंजन होईल. पण इथे आपण बघतोय आणखीन एक गडी मैदानाच्या बाहेर टिपलाय बंड्यानं झेल. ठोक डीजे. धन्यवाद डीजे. आणि नक्कीच इकडं शिवतीर्थ इलेव्हन संघाचे पॅकर्स नितीन शेठ चौधरी, संजयजी कडव आणि बंटीजी नलावडे आणि दर्शनजी आंगरे साहेब पूर्ण खुश आपल्याला पाहायला मिळतात. आणि अजून मात्र त्यांच्याकडून पारितोषिक येत नाहीये. संदेश शेठ चौधरी साहेबांकडनं आपण बघतोय पारितोषिक आलंय तात्या विंचू आणि चुटकीसाठी. त्यांना विनंती आहे आपण ते पारितोषिक घेऊन जावं. 200 असं 400 रुपयाचं पारितोषिक. तात्या विंचू, ओम भट, भुगे भागोदरी. धावतच या जसे धावत गेलतात. धावत आले तरच पारितोषिक आहे. इथे हा चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन थर्ड बॅटच्या बाहेर. आर पार धावा मिळतील 4 4 4 4 चौकार टोटल. थँक्यू डीजे.
400 रुपयाचं पारितोषिक संदेश चौधरी साहेबांकडनं आणि बंटी शेट नलावडे साहेबांकडनं 200 असे 700 रुपयाचं पारितोषिक आहे. षटक क्रमांक दुसरं पूर्ण होतं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 23 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा रिएक्शन करणारा तो डायलॉग डीजेला मी विनंती करेल आपण लावा. तुझा आत्मा माझ्यात आणि माझा आत्मा तुझ्यात. पण आता आपण वळतोय पुन्हा एकदा मॅच कडे, जिथे तिसऱ्या षटकाची होईल सुरुवात. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ऋतिक कुऱ्हाडे. तिसऱ्या क्रमांकावरती आला हा गोलंदाज. 23 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. 2 गडी बाद झालेत. 12 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 3 षटकांचा हा सामना आहे. बघा तात्या विंचूला बसण्यासाठी जागा द्या. या बाळावरती या. बघा तात्या विंचू नाही तो मंत्र म्हणेल. गोलंदाज तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न केला, पण इथे गोलंदाज हुशार आहे. त्यानं मिडल स्टंप वरनं या चेंडूला उंची दिली. निर्धाव चेंडूची सांगता. ऋतिक चांगली गोलंदाजी करतोय, पण स्ट्राईक एंड वरती फलंदाज रोहित शर्माची आठवण करून देणारा एखादा मोठा फटका याच्या बॅट मधनं येणं अपेक्षित. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. सातत्यानं व्हेरिएशन पाहायला मिळते सर. कधी जोरात जलद गतीने चेंडू टाकले जातात, तर कधी फिंगर रोल, म्हणजे ऑफस्टंपच्या लाईन मध्ये थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न. म्हणजे 6 चेंडू या गोलंदाजाकडनं आपल्याला थोडे वेगळे पाहायला मिळू शकतात. इथे पहिले 2 चेंडू तर वेगळे आलेत, पण हा तिसरा चेंडू स्लॉट मध्ये टाकण्याचा प्रयत्न, पण याला मिड विकेटच्या पार्किंग प्लॉट मध्ये पाठवताना थोडीशी अडचण क्षेत्ररक्षकाने निर्माण केली. झेल सुटला. कॅच सुटल्यानंतर 2 धावा सहज पूर्ण झाल्या आणि या 2 धावांच्या मदतीनं 25 धावांची नोंद. कॅच सातत्यानं आता शिवतीर्थ 11 या संघाकडनं सोडले गेले आणि दोन्ही झेल रोहितचे सोडले गेले. रोहितला 2दा जीवदान दिलं गेलं. रोहितला 2दा जीवदान दिलं गेलं, पण आमचे पत्रकार बंधू आता का उठलेत असा हा प्रश्न विचारला जाईल. स्टेजच्या अगदी डाव्या बाजूला ते गेलेत. इथे पुन्हा एकदा चेंडू. संदेश चौधरी साहेब आम्हाला सांगतात ते कोपरे में गए, उनका कुछ काम है, तो उनका काम आटप के वो इधर आ जाएंगे. निश्चितच थोडासा हसी मजाकचा हा क्षण आहे. कारण क्रिकेटमध्ये टेन्शन भरं वातावरण असतं, तर अशा वेळी थोडस आपण हास्यमय वातावरण पूर्ण करतोय. आणि बघा तात्या बिंचू आता खुश झालाय. त्याचा मंत्र जसा त्याच्या कानावर पडला तसा बंटी शेट नलावडे यांच्याकडे तो पाहतोय, ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक दिली आहे. त्याचबरोबर आमचे राऊत साहेब आहेत, श्रीकांत खोत साहेब आहेत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक लागली आहे. नक्कीच या बाईकने या पारितोषिकचा सन्मान वाढवलेला आहे, मान वाढवलेला आहे आणि खेळाडूंमध्ये मनोबल वाढवलेलं आहे. आणि हा फुलटा चेंडू हवेमध्ये आणि आता मात्र झेल घेतलेला आहे, परंतु पंचांचा नो चेंडूचा इशारा आला. कहाणी में ट्विस्ट. मॅच मध्ये विलन कोण, हिरो कोण, नायक कोण, खलनायक कोण, हा असा प्रश्न आहे. तिसऱ्या पंचांची मागणी. ही तिसऱ्या पंचांची मागणी कदाचित क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची आहे का सर? भीमर साठी मागणी आहे. तिसरे पंच बघतील नक्की काय घडलं आणि काय बिघडलं. भीमरचा पंचांनी नो दिलाय आणि त्याच्यावरती आता कदाचित क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं रिव्ह्यूचा वापर केलाय.
जी संधी त्यांच्याकडे आहे त्या संधीचं ते सोनं करतील. पण मी एक्स्ट्रा जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करेल, आपण ऑन स्क्रीन वरती पाहायला जाऊ नका, ही मुभा तुम्हाला नाहीये. पंचांनी आपल्या डिसिजन वरती ठाम राहायचंय. नो चेंडू आहे. थर्ड अंपायरने पाहिलेले आहे. पुन्हा एकदा उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट आणि स्ट्राईक एंड वरती असेल फलंदाज रोहित. या रोहितला 3दा जीवनदान या मॅच मध्ये दिलं गेलंय आणि फ्री हिटचा चेंडू त्यानं काऊ कॉर्नरच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन, सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. बंड्या या चेंडूला उचल फेक करेल तत्पूर्वी 2 धावा सहज पूर्ण आणि या 2 धावांच्या मदतीनं टोटल 32 धावांची नोंद. नक्की जशी कर्णाकडे सुवर्ण कवच होतं तशा प्रकारचं कवच घेऊन आले तो रोहित. आतापर्यंत 3 वेळा बाद होता होता वाचला तो रोहित आणि तशा प्रकारची फलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेऊन ठेवते. पुढील चेंडू ऋतिकचा. या इनिंगचा हा शेवटचा चेंडू होता. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने खेळलं गेलं. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडूची उचल फेक केली गेली. तत्पूर्वी सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. बंड्याच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि इथे मात्र पंचांनी षटक समाप्तीचा इशारा दिलाय. म्हणजे 3 षटकांचा तावडेसर खेळ समाप्त झाला आणि 3 षटकामध्ये टोटल धावांची नोंद झाली आहे ती स्कोअर कार्ड वरती 34. 3 बाद 34. येणाऱ्या आता 18 चेंडू मध्ये विजयासाठी गरज असेल ती 35 धावांची. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी आपण डीजे कडे वळूया. छावा धन्यवाद डीजे. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज क्षत्रिय कुलावतंस महातेजस्वी महाप्रतापी बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपन्न शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत हिंदवी स्वराज्य विस्तारक मुघल संहारक रणधुरंदर रणमर्द विद्वान धर्मवीर सर्जा शिवपुत्र छावा छत्रपती श्री संभाजी महाराज की. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. नमः पार्वती पते. हर हर महादेव. पुन्हा एकदा दोन्ही राजांच्या चरणी नतमस्तक होताना आपण जाऊया मैदानामध्ये. ज्या राजानं आपल्यासाठी अतिशय सुंदर कार्य केलं आणि त्याच राजाच्या कृपेने आज आपण या समाजामध्ये या सगळ्या जगामध्ये ताठमानेने जगतो. हे आपलं परम भाग्य आहे. राजाला सातत्यानं नतमस्तक व्हावं अशी राजाची कीर्ती. पुन्हा एकदा आपण सर मैदानामध्ये बघतोय आता खऱ्या अर्थानं 35 धावांचा पाठला केला जाईल. नक्कीच. त्या अगोदर मी एक तुम्हाला सांगू इच्छितो, राजेश पार्टे जे खालापूरचे उपनगराध्यक्ष आहेत त्यांच्याकडून नितीन शेठ चौधरी यांच्या संघासाठी सुवर्ण संधी आली. जर हा संघ जिंकला तर त्यांना एक पार्टीचं आयोजन केलेलं आहे, तेव्हा त्यांचे आभार
आणि शुभेच्छा. या दरम्यान पाहुणे आपले शेखरजी बाडीक, दिनेशजी पाटील यांचं स्वागत मात्र या व्यासपीठावरती होत असते. दोन्ही मान्यवरांना विनंती आपण या स्वागताचा स्वीकार करावा. आदरणीय आमच्या पाहुण्यांना विनंती असेल का आपण स्वागताचा स्वीकार करावा. दिनेशजी पाटील त्याचबरोबर पाहुण्यांचं स्वागत इथे होतंय. येणाऱ्या आता 18 चेंडूमध्ये विजयासाठी 35 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडू 35 धावा. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज केशव आणि स्ट्राइक एंड वरती बुम बुम माट्याची आठवण करून देणारा बुम बुम बंड्या. नॉन स्ट्राइक एंड वरती आपण बघतोय फलंदाज आहे नयन देशमुख. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिल्या चेंडूवरती येते एक सिंगल. जर हा सामना जिंकायचा असेल तर ही सलामीची जोडी शेवटपर्यंत राहणं गरजेचं आहे, कारण त्या ताकदीचे फलंदाज नयन आणि बंड्या हे क्रीज मध्ये आहेत आणि तितक्याच ताकदीचा गोलंदाज आपल्याला बघायला भेटतोय तो शिव तीर्थीलम संघाकडून केशव. हा मूर्ती लहान पण कीर्तिमान अशा प्रकारचा हा खेळाडू आहे. अनेक सामने 100ली जिंकून दिले त्या केशवने. आणि हा यॉर्कर लाईनचा चेंडू खणून काढलाय तो नयनने. एक धाव तर घेतलेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया. आणि 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 सुखरूप पोहोचलाय तो बंड्या आणि नितीन काकांचा जीव भांड्यात पडलेला आहे. 2 धावा लुटल्यात. दरम्यान धावसंख्या पोहोचली ती 3 वरती. काय सांगशील आतापर्यंत तू खेळ बघितला असशील नयनचा आणि बंड्याचा, तर 35 धावांचं आव्हान आहे 3 षटकामध्ये. निश्चितच नयन आणि बंड्या या जोडीला थांबावं तर नक्कीच लागणार. पण केशव हा गोलंदाज जो आहे ना तो मोक्याच्या क्षणी धोका देण्यामध्ये फलंदाजाला एक्सपर्ट आहे. त्याचा एखादा अचूक चेंडू जर फलंदाजाला चकवा देण्यामध्ये माहीर ठरला तर या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. पण इथे आपण बघतोय आता फलंदाजानं मारलेला हा चौकार होता आणि इथे आनंदाचं वातावरण आता निर्माण होतंय. डीजे ला मिळतीये संधी. धन्यवाद डीजे. आणि बंटी नालवडे पूर्ण आनंद घेतात. जसा चौकार येतोय त्यांच्या आनंदाला उत्साह येतोय. आणि हा मात्र खूप सुरेख चेंडू, काहीच समजला नाही नयनला. चेंडू सरळ देतो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. खूप वेगवान चेंडू होता, काहीच समजला नाहीये. कमबॅक केले तो केशवने. अशाच चेंडूंची गरज असेल ती शिवतीर्थ 11 संघाला. आणि मनोरंजन आपल्याला पाहायला भेटतोय तात्या विंचू आणि चुटकीच्या स्वरूपात या सामन्यांमध्ये. प्रेक्षकांचं पूर्ण मनोरंजन करतायत. आयोजकांचा आभार. पुढील चेंडू केशवचा समोर आहे नयन. थोडस रनअप मध्ये बिघाड येतोय. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली ती 7 वरती. चेंडू झालेत 4 चेंडू आणि 7 धावा. अजून ह्या 2 चेंडू मध्ये एक फटका शोधत असेल तो नयन. बघूया. पॉवर प्लेचा षटक आहे. आणि हा मात्र चेंडूला थोडा वेग कमी होता, परंतु चेंडू एस्टेनच्या खूपच बाहेरून जातोय. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचली ती 8 वरती. 8 आणि थाटात उभा आहे तो नयन. बघूया कशा प्रकारचा सामना करते. 4 चेंडू 8 धावा. 18 चेंडू 35 धावांची गरज. सरासरी 2 धावा प्रत्येक चेंडू मागे पाहिजेत, परंतु एक निर्धाव चेंडू हा सामना दूर नेतोय तो नयनच्या. बघूया एक चांगला चेंडू टाकला तो केशवने. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कशा प्रकारची गोलंदाजी करते. पुढील चेंडू बॉन्झर एंड कडून केशवचा समोर आहे तो नयन. मोठा फटका शोधण्याच्या तयारीत. आणि हा मात्र स्लोवर 1 चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतोय निलूच्या माध्यमातून. आणि एक धावेवर समाधान मानावं लागते तो नयनला. आणि या दरम्यान षटक संपतंय. पहिल्या षटकाखेर धावसंख्या पोहोचली ती 9 वरती. अजून 12 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 26 धावा. 35 धावांचं आव्हान होतं. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज केशवनं मात्र 9 धावा खर्च केल्या. पण इथून येणाऱ्या 12 चेंडू मध्ये आता जोरदार हल्लाबोल करावा लागेल. बंड्याकडे ती क्षमता आहे. त्याच्यानंतर आपण विचार केला तर नयनकडे तो क्लास देखील आहे.
आणि अशा वेळी याचा जर समवेळ जुळला तर या 12 चेंडूमध्ये सहज 26 धावा होतील. पण गोलंदाज आता कोणत्या ऍक्शन मध्ये गोलंदाजी करतोय हे देखील पाहणं तेवढंच गरजेचे असणार. आणि दोन्ही संघ ताकदीशीर गेले 2 रात्र या मैदानावरती खेळताना आपण पाहिलेत आणि ही खऱ्या अर्थानं अस्तित्वाची लढाई आहे. आणि एस्टनच्या मागे देखील एक मास्टर माइंड खेळाडू आहे ज्याच्यामध्ये या मॅच मध्ये युटर्न निर्माण करण्याची ताकद आहे. अदृश्य शक्ती जिला म्हटली जाते ती शशिकांतजी पाटील आहे. सामन्या एसटींच्या मागे राहून सामन्याचं रूप पालटण्याची किमया त्यांच्यामध्ये असे अनेक सामने आपण बघितलेले आहेत. गोलंदाजाला उत्कृष्ट दर्जाचं मार्गदर्शन करतात आणि सामना कधी आपल्या पारड्यामध्ये पाडून घेतात हे कळत सुद्धा नाही समोरच्या टीमला. इतका अनुभव हा या संघासमोर आहे. पण आता मात्र गोलंदाज आहे तो स्वतः कर्णधार अशोक. आणि पटापट जास्त वेळ घेऊ नका, लवकरात लवकर आपल्याला सामने संपवायचे. अजून बरेच सामने आहेत. केशवचा पुढील चेंडू समोर आहे तो कर्णधार नयन. कॅप्टन टू कॅप्टन हा सामना असेल. तुषार सर. निश्चितच आता पुन्हा एकदा महासंग्राम सुरू होईल. इथे नयनचा फटका जरासा फसलाय. हवेमध्ये चेंडू बराच वेळ ट्रॅव्हल होतोय. स्वतः यशरक्षक या चेंडूवरती धावतोय, पळतोय, प्रयत्न करतोय. एक या धावसंख्येनं वाढ झाली. 10 धावा स्कोर कार्ड वरती नोंद होतोय. लेजंड खेळाडू एस्टनच्या मागे मगाशी तुम्ही उल्लेख जरूर केला पण आता खऱ्या अर्थानं आठवण होते भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची. गॉड ऑफ क्रिकेट 10 आकडा स्कोर कार्ड वरती आल्यानंतर सातत्यानं चर्चेत राहिलेला हा विषय होता. त्यांच्या नावावरती रेकॉर्ड आहेत आणि हा आकडा सध्याच्या घडीला भारत संघातील कोणत्याही खेळाडूच्या टी शर्ट वरती आपण पाहत नाही. नक्कीच. आणि आता पण आपण जर मास्टर लीग बघितली त्यामध्ये आपल्याला त्यांचं जो बॅटचा टाइमिंग पाहायला भेटतो सचिन सरांचं तो सुद्धा पाहायला भेटतोय. आणि आता ह्या चेंडूमध्ये जर बघितलं आपण शशिकांत पाटील साहेब जसा चेंडू मागे आला तसे चेंडूच्या मागे आले. म्हणजे चेंडू बॅटची कडा घेऊन झालेला चेंडू होता. चेंडू क्षेत्ररक्षकाला वाटलं की इकडे कव्हर स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल पण शशिकांत पाटील यांनी बरोबर अंदाज घेतला आणि चेंडूच्या दिशेने गेले आणि सामन्यात 2 धावा वाचवल्या. पुढील चेंडू अशोकचा असेल. हा अनुभव बघायला भेटला आपल्याला शशिकांत पाटील यांचा. निश्चित सर तुमचं बोलणं पूर्णपणे रास्तंय पण इथे आता नयनला हात खुले करावे लागणार. पुन्हा चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूचा पाठलाग करतोय. अशा वेळी मिडॉनच्या क्षेत्ररक्षकानं त्याला कॉल करणं गरजेचं होतं पण इथे मिस कॉल ठरला. हा झेल सुटलाय नयनचा. पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण पाहिलं रोहितचे झेल सुटले पण या इनिंग मध्ये आता तसाच पुनरावृत्ती होताना नयनचा झेल सुटतोय. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या टोटल 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता 9 चेंडू उरलेत आणि 23 धावांची गरज. बंड्या नावाचं वादळ मैदानामध्ये आहे आणि त्या वादळाला आता कोण रोखणार याच्यावरती पडलाय प्रश्न. मन जिंकणारा मारलाय हँडसम पद्धतीनं कडक षटकार. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. स्वप्नील पाटील यांच्याकडून बंडा याच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. एक उत्कृष्ट फटका आणि ज्या फटकेची गरज होती. आयोजक पुढची मॅच कोणाची आहे पुढचा सामना आणि एक चांगला खेळ करतोय तो बंड्या. जशी फटकेची गरज आहे त्यांच्या संघाला आणि नितीन काका तो खुश. 18 धावा धावफलकावरती नोंद झाल्यात. पुन्हा एकदा बंड्या बरसला आणि गोलंदाज तरसला. आउट ऑफ द पार्क बंड्याने किया काम तमाम. षटकार ठोक डीजे. थँक्यू डीजे. सगळ्यांचा आवडता खेळाडू आहे आणि आमचे जे संघाचे संघ मालक आहेत नितीन शेठ यांनी सांगितलं 15,000 पॉइंटला बंड्याला मी 3 वर्ष सतत माझ्या संघामध्ये घेतलाय. या बंड्या नावाची किमया आहे. बंड्या नावामध्ये जे रहस्य होतं ना ते आज उलगडलंय. नितीन शेठ यांचं खास प्रेम आहे बंड्यावरती. ही सगळ्यात जमेची बाजू आहे. नक्कीच. येणारे आता 7 चेंडू 11 धावांची गरज. पुन्हा एकदा त्याच दिशेनं बॅट फिरवली गेली पण यावेळेस
शेडगे साहेब बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. शेवटचे आता 6 चेंडू, विजयासाठी 11 धावांची गरज. नक्कीच रोमांचक सामन्यामध्ये प्रत्येक चेंडू रोमांच भरतोय आणि प्रेक्षकांच्या नजरा खेळून ठेवल्यात त्या या सामन्यानी. एक चेंडू षटकार मारला, दुसरा चेंडू षटकार मारला, तिसरा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक केलंय आणि हा सामना मात्र अजून कोणी जिंकला नाही, अजून कोणी हरलं नाहीये. रोमांचक सामना, तीळ मात्र शंका नाहीये. प्रेक्षकांच्या नजरेचा पारणं फेडणारा हा सामना. 6 चेंडू 11 धावा. कोण जिंकणार, कोण बाजी मारणार? अजूनही सलामीचे फलंदाज नयन आणि बंड्या क्रीज मध्ये. आणि आता मात्र शिवतीर्थ 11 संघ कोणता आपला हुकमी एक्का बाहेर काढतोय हे बघण्याजोगं ठरेल. 6 चेंडू 11 धावा, लीगची शेवटची मॅच आणि ही मॅच जो जिंकेल तो क्वालिफाय होण्याची संधी असेल त्याला. आतापर्यंत तो 2-2 सामने जिंकलेले. 6 चेंडू 11 धावा, आतापर्यंतची जी काही मेहनत घेतलेली आहे ती फळाला येणार या 6 चेंडू मध्ये. काय सांगाल तुषार सर? आणि या संघाचे पॅकर्स मी पुन्हा एकदा अनाऊन्स करतो. शिवतीर्थ 11 संघाचे संघ मालक नितीन शेठ चौधरी, संजयजी कडव, सतीशजी नलावडे म्हणजे बंटी नलावडे साहेब, दर्शनजी आंग्रे साहेब आणि मराठा वॉरियर्स हा संघ मैदानामध्ये खेळतो. त्याचे पुरस्कर्ते आहेत मनोजजी पाटील, देवेंद्र भुरके, निलेशजी कदम आणि त्याचबरोबर दीपक पाटील, जे स्वतः या व्यासपीठावरती आहेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. नक्कीच त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असेल. 6 चेंडू 11 धावा. नयन स्ट्राईक एंडला. समोर गोलंदाज आहे तो दिवेश. कालच आजच त्याचा बर्थडे. बघूया बर्थडे गिफ्ट देतो का आपल्या संघासाठी. दिवेश समोर आहे तो. नयन 10-12 बोलंदाज स्टार्ट. आणि हा सुपर, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाइक वाव. कडक अफलातून सुपर से ऊपर षटकार डीजे. धन्यवाद डीजे. आपल्या मनगटाची ताकद दाखवते नयन. पहिल्या सामन्यामध्ये त्याने विजय षटकार मारून सामना जिंकून दिला होता. हा शेवटचा सामना असेल त्याच्यासाठी. जर हा सामना षटकार मारला पुन्हा एकदा तर पुन्हा एकदा सामना जिंकेल आणि क्वालिफाय होईल, संघामध्ये जिवंत राहील. पुढील चेंडू दिवेशचा समोर असेल. नयन 10-12 बोलून स्टार्ट. स्ट्राईक एंडला आहे तो फलंदाज आणि हा सुद्धा फटका, मोठा फटका. चेंडू सरळ जाते सीमा रेषा पार. चौकार. निश्चितच 2 में से 1 गया. 4 चेंडू 1 धावेची गरज. 4 चेंडू 1 धाव. मॅच अजूनही संपली नाहीये. मॅच अजूनही संपली नाहीये. इथे जर 1-2 चेंडू निर्धाव फेकले, त्यावरती विकेट आली तर मॅचची काया पालट होऊ शकते. पण दोन्ही संघांच्या एक्स्ट्रा खेळाडूंना विनंती असणार आहे का आपण मैदानामध्ये जाऊ नका. संघ मालकाला देखील विनंती, आपण मैदानामध्ये जायचं नाहीये, अन्यथा नेक्स्ट मॅच मध्ये पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. आणि इथे मात्र आता पहिला गडी केलाय गारद. 3 चेंडू आता 1 धावेची गरज. हृदयाचे ठोके कदाचित वाढू शकतात. हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे बरीचशी अनिश्चितता भरली आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. ठोक डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच डॉन आतिश पाटील आता सामन्यामध्ये फलंदाजीसाठी सज्ज. अजूनही सामना कोणी जिंकले नाही, कारण एसटी रक्षकाच्या मागे, एसट्यांच्या मागे स्वतः शशिकांत पाटील उभे आहेत. 3 चेंडू 1 धावांची गरज आहे. त्यामुळे सामना अजूनही बाकी आहे. 3 चेंडू 1 धाव. बंड्या मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहे. निश्चितच पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त. अभी तो क्लायमॅक्स हुआ है. जबरदस्त चेंडू. इथे एसटी रक्षकानं या चेंडूला सोडला आणि इथे 1 धाव मात्र कंप्लीट होतीये. आणि विजय झालेला आहे तो शिवतीर्थ 11 संघ संघ मालक नितीन शेठ चौधरी.
थँक्यू डीजे. अभी तो मजा आएगा ना बेडू. करी इथे आता लीगचे सगळे सामने संपलेत. नॉकआउट कडे आपण वळणार आहोत. आयोजकांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या सगळ्या आयोजकांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं आणि हॅरी पिंगळे सरांना देखील मी आमंत्रित करतो आपण देखील या. आता खऱ्या अर्थानं नॉकआउटचे सामने सुरू होतील. इथून पहिला सामना कोणता असेल, दुसरा सामना कोणता असेल याचं धावतं गणित तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात नक्की येईल. करी आता खऱ्या अर्थानं मजा आहे या स्पर्धेची. ज्याच साठी केला होता अट्टहास तो क्षण मात्र आता गोड होईल. कालपर्यंत तुम्ही काय केलं, आता तुम्ही काय केलं, यामध्ये आता ट्विस्ट वाढलंय. या मॅच मधनं आता खऱ्या अर्थानं अस्तित्वाची लढाई, खऱ्या अर्थानं या देव नावे ठाणे नावे पंचायत प्रीमियर लीगचा मानकरी कोण ठरणार याचं चित्र स्पष्ट होणार.